हॅलो अँड वेलकम बॅक टू मेगल्स ब्लॉग्स। तर आजचा ब्लॉग आहे राणीच्या बाग इथला। तर राणीच्या बागेमध्ये म्हणजेच झूमध्ये कोणते कोणते प्राणी आहेत आज तुम्हाला ते दाखवणार आहे। तिकीट प्राईस काय ते दाखवणार आहे, फूड काउंटरसुद्धा ते पण दाखवणार आहे। तर इकडचे काही डिटेल्स शेअर करणार आहोत। हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला राणीच्या बागेत। इथे येण्यासाठी जर तुम्ही ट्रेनने प्रवास करता तर तुम्ही भायखळा स्टेशनला उतरू शकता। स्टेशनच्या बाहेर पडताच समोरच ही राणीची बाग आहे। हे आहे प्रवेशद्वार। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला हे तिकीट घर मिळतं, जिथे तुम्हाला हे बोर्ड सुद्धा दिसत आहे। तिकीटचे प्राइसिंग सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता। लहान मुलांची 25 रुपये तिकीट आहे तर मोठ्यांची 50 रुपये। इथे तिकीट्स वगैरे काढून तुम्हाला डाव्या हाताला हे एक छोटंसं सेल्फी पॉईंट मिळतं, जिथे ह्यांनी मस्त असं वॉटरफॉल वगैरे क्रिएट केलं आहे लहान मुलांना फोटो काढण्यासाठी। तर इथे तुम्ही फॅमिलीसोबत फोटोसुद्धा काढू शकता। डाव्या हाताला तिकीट घराच्या समोर हे आहे राणीचा संसार, जे काही कारणामुळे बंद होतं। इथे तुम्हाला हा एलिफंटसुद्धा मिळेल, जो की पूर्ण दगडाचा बनवलेला आहे व ही तोपसुद्धा आहे। तर ह्याचे काही डिटेल्स लिहिलेले नव्हते, पण मी तुम्हाला व्हिडिओसाठी हे शूट करून घेतलं। इथे तिकीट दाखवून आम्ही निघालो आतमध्ये जायला। इथे आतमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याच्या काही गोष्टी घेऊन जायला अलाउड नाही आहेत। आतमध्ये आल्यावर तुम्हाला हे फर्स्ट तर काला घोडा बघायला मिळतो, तर इथे एक मॅपसुद्धा आहे, ते बघितल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता। तर इथे आम्ही सर्वात प्रथम भेट घेतली ती होती हत्तीची। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे डिटेल्ससुद्धा लिहिलेले आहेत। प्रत्येक प्राणी तुम्ही बघता तेव्हा ते सुद्धा वाचायला विसरू नका। तर शरीरसुद्धा मस्त एन्जॉय करत होता, ते बघून आम्ही निघालो पुढे जायला। एक प्राणी दुसरे प्राणी दाखवतोय। थोडीशी मज्जा मस्ती करत करत आम्ही पोचलो हे साइन बोर्ड्सच्या इथे। तर हे पाहून आम्ही पुढे निघालो होतो, ते होते पुढचे प्राणी पाहायला। ही आमची येशू, हिचं नाव बेबू, तिच्या आईने हिचं नाव बेबू ठेवलंय। तोंड बघायचं येशू इथे बघ, सेम टू सेम। ही तिची आई, बेबूची आई, आणि हा मोगली आशू आहे। अशीच थोडी मस्ती करत करत आता आम्ही आलो होतो ते होतं अस्वल बघायला। तर तुम्ही पाहू शकता, हे आहे अस्वलाचं घर, ज्याच्यासाठी एवढी सोय केली होती, पण ही दोघं कुठेच आम्हाला दिसत नव्हती। ह्यांना शोधत शोधत आम्ही पार एंडपर्यंत आलो, तिथे आम्हाला ही दोघं कोपऱ्यात लपलेली दिसली। मे बी एवढी सारी लोकं होती, त्यांना ती लोकं कंटाळून तिथे दोघं मस्त खात बसले होते। त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि ही दोघं अजूनच आतमध्ये गेले, मग दिसतच नव्हते। आता आम्ही पोचलो होतो ते होतं टायगर टेरिटरी इथे, म्हणजेच आम्ही आलो होतो ते होतं वाघ पाहायला। तर इथे वाघ पाहण्यासाठी एवढी प्रचंड गर्दी होती की आम्हाला वाटत होतं नक्की पाहायला मिळेल की नाही। म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सजेस्ट करेल की तुम्ही वीकडेजमध्ये आलात तर तुम्हाला इथे गर्दी कमी मिळेल, तुम्हाला सगळे प्राणी प्रॉपर बघता येतील। तर हा एक वाघ होता जो समोरच बसलेला होता, पण आधी आम्हाला सगळ्यांना वाटत होता हा खरा नाही आहे, पण नंतर तो मूव्ह झाला म्हणून आम्हाला कळलं की नाही हा खरा आहे। पुढे आल्यानंतर हा एक वाघ होता जो की मस्त असा रिलॅक्स मूडमध्ये बसला होता, पाण्याच्या साईडला खाऊन पिऊन झोपला असावा मे बी। तर ह्याला बघितलं आणि खरंच भारी वाटलं की चला काहीतरी पाहायला मिळालं जवळून। वाघ पाहून आता आम्ही जातोय पुढचे प्राणी पाहायला। तर इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं हे समोर दिसते ते फूड स्टॉल सुद्धा आहे, जिथे तुम्हाला पाण्याचे बॉटल्स वगैरे घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता। येशू येशू भारी आहे, येशू वरती आहे, येशू अरे वरती आहे, खाली काय करते?
येशूला बघितल्यावर सॉरी हिपोपोटमसला बघितल्यावर आता आम्ही आलो ते आहे माकड पाहण्यासाठी. तर इथे माकडांना पाहायला किंवा त्यांचे व्हिडिओज काढायला सुद्धा लोकांनी लाईन लावली होती. आणि हे मला ह्या झूमध्ये येऊनच कळलं की लोक माकड बघण्यासाठी सुद्धा लाईन लावतात. हे तुम्ही बघू शकता. ह्याच्यापेक्षा जास्त कोकणात आहे, तिकडे या. आता आपण पोहोचलो ते आहे बाराशिंगा बघायला. तर तुम्ही बघू शकता समोर प्रचंड खूप सारे बसले होते, पण झोपले होते. मे बी आम्ही दुपारच्या वेळेला आलेलो म्हणून ते आराम करण्याची वेळ असावी. तर पण छान वाटत होते पाहून. तर आता आपण निघालेलो आहोत ते आहे पेंग्विन्स पाहायला. राणीच्या बागेत आलो आणि पेंग्विन्स नाही पाहिले असं कसं होणार. चला तर आपण जातो आतमध्ये. तर इथे आतमध्ये जाताना तुम्हाला तिकीटचे वेगळे काही चार्जेस पे नाही करायचं. जी तुम्ही आधी तिकीट दाखवली त्याच्याच माध्यमातून तुम्ही इथे आतमध्ये सुद्धा जाऊ शकता. इथेच आतमध्ये एक फूड काउंटरसुद्धा आहे जे थोडंसं मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही. ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर इथे आतमध्ये आल्यावर मस्त असं ह्या लोकांनी काही युनिक गोष्टी अशा क्रिएट करून ठेवल्या ज्या बघायला खूपच सुंदर वाटतात. व इकडचं वातावरणसुद्धा एवढं थंड केलेलं आहे की आतमध्ये आल्यावर खूपच भारी वाटतं. कारण आपण उन्हातून दमून आतमध्ये एंट्री घेतो तेव्हा खूप भारी वाटतं. तर इथे 3D ॲनिमेशनचं सुद्धा एक हे होतं बनवलं आहे, पण ते काही कारणांमुळे बंद असल्यामुळे ते आम्हाला बघता आलं नाही. तर हे तुम्ही पाहू शकता हे पेंग्विन्स आहेत. मोठे नव्हते, छोटे छोटेच होते. म्हणजे ते पेंग्विन्स होते तर ते जास्त मूव्ह पण करत नव्हते. तर आम्ही विचारल्यावर आम्हाला सांगितलं गेलं ते मे बी त्यांचं वातावरण चिल्ड आहे तिकडच्यासारखं, मग ते फ्रीज असतात, थोडेफार मूव्ह करतात. तर ह्यांच्यामधून एकाने मूव्ह केलं म्हणून आम्हाला तो तरी पाहता आला व्यवस्थित. तर हे तुम्ही बघू शकता पेंग्विन्स. पेंग्विन्स पाहून जेव्हा तुम्ही बाहेर जाता तर तुम्हाला एक्झिट इथून घ्यावं लागतं. मे बी ह्या लोकांनी फूड स्टॉल आहेत म्हणून इथून एक्झिट ठेवलं आहे, कारण की पेंग्विन्सची तिकीट नाही आहे. तर ह्या माध्यमातून कसे पैसे कमावे तीही आयडिया आहे. तर हे इकडचं फूड काउंटर आहे जे बरंच मोठं आहे, जिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतील खाण्यापिण्याचे. आता आम्ही आलो ते आहे पक्षी बघायला. तर इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी होते जे की रंगीबेरंगी आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या कलर्सचे होते. तर आता आपण ते पाहणार आहोत. आतमध्ये जाताना तुम्हाला असं फर्स्ट फ्लोअरवरती जावं लागतं, कारण की हे उंचावर बनवलेलं आहे. पक्ष्यांना बरंच स्पेस लागतं. तर आता आपण हे धनेश जे पक्षी आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे. हे तुम्ही बघू शकता. तर खूपच युनिक वाटत होतं. याची चोच थोडीशी डिफरंट होती. इवन त्याचं हेडचं जे पोर्शन होतं ते पण थोडंसं वेगळं होतं. हे पाहून आता आपण आलेलो होतो ते रंगीबेरंगी पोपट पाहायला. तर हे तुम्ही बघू शकता. हे मस्त असं कलरफुल पॅरेट्स होते इथे, जे बघून खूपच भारी वाटत होतं. म्हणजे युजली ह्या पोपटांचं साईज पण जे होतं ते बरंच असे यूज होते. असे नॉर्मल पोपट असतात तसे नव्हते ते दिसत, मोठे मोठे वाटत होते. तर हे तुम्ही बघू शकता. त्यांचे इवन कलरफुल टेल्स पण होते. हे आहेत कॉकटेल, ह्याला कॉकटेल असं म्हणलं जातं. तर हे पण असे खूप सारे होते इथे. इवन ह्यांचं जे तोरा असतो तो थोडासा वेगळा असतो, तो सुद्धा मी तुम्हाला इथे पुढे दाखवते. थोडासा झूम करून सुद्धा एक व्हिडिओ काढला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. तर हे आहेत कॉकटेल्स. पक्षी वगैरे पाहून खाली आल्यानंतर तुम्हाला हे कासवांचं एक छोटंसं घर दिसतं. हे वेगळे कासव आहेत. युजली कासवांचं जे वरचं पोर्शन असतं ते मोठं असतं. ह्यांचं हे फ्लॅट आहे. तुम्ही लक्षात तुमच्या पण आलंच असेल. तर हे काही पाण्यामध्ये होते तर काही वरती बसले होते.
तर आता मी आले होते आहे क्रोकोडाईल बघायला, म्हणजेच मगर पाहायला. तर मी इथे लहानपणी बऱ्याचदा येऊन गेले होते, पण इथे हे मगर जे ठेवले होते ते नुसतं असे जाळीच्या खाली होते. आता हे मस्त असं रिनोव्हेट केलं आणि खरं सांगायचं तर मी जेव्हा पण यायचे ना मगर तेव्हा नुसते झोपलेले दिसायचे मला. तर ह्या वेळेला मला नक्की बघायला आवडेल की आहेत की नाही. तर ह्या लोकांनी मस्त हे रिनोव्हेट केलं. तर तुम्ही बघू शकता मस्त असं वॉटरफॉल वगैरे बनवलं आहे, इवन ते केव बनवली आहे आणि समोर तुम्हाला टँकसारखं त्यांनी क्रिएट केलं आहे जिथे ते मगर आहेत हे तुम्ही बघू शकता. तर एक खरंच असे खूप ह्यूज होते, खूप मोठे होते. जवळून पाहिल्यावर ते लक्षात आलं ॲक्च्युली. तर हे खरंच खूपच स्ट्रॉंग असतात आणि ह्यांचं जे लाईफ असतं ते असतं 70 इयर्सपर्यंत वगैरे हे जगतात. तर तुम्ही बघू शकता ह्याचे दात पण जे तुम्ही पाहताय खूपच मोठं असं तोंड दिसतं आहे, कारण ह्यांचे दात ऑलमोस्ट 100च्या आसपास वगैरे असतात. तर खूपच असं डेंजर वाटत होतं. इवन ह्यांचे जे दात असतात ते हे चावण्यासाठी नाही, तर जे त्यांचं शिकार असतं त्यांना होल्ड करण्यासाठी, म्हणजेच त्यांना पकडण्यासाठी ते एवढं मोठं आहे. तर भारी वाटलं पहिल्यांदा असे मगर एवढ्या जवळून पाहिले. बाहेर आल्यानंतर तुम्हाला समोरच ही जिजाऊंची व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल, जिथे त्यांचे तुम्ही दर्शनसुद्धा घेऊ शकता. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोल जय जय. प्राण्या बघून थकून हारून सगळे प्राणी घरी चालले. नको दाखवू म्हणे, चला घरी बाय करा. तर दमलोय आणि फायनली आता मी घरी जायला निघालो आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि प्लीज नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.